मिकी अश्विन, अगदी मुंबईच्या पद्धतीने उत्साह जल्लोष सुरू आहे त्याच पद्धतीने आता मी पुण्यातील बेलबाग चौकामध्ये आहे आणि मानाचा तिसरा गणपती या ठिकाणी पोहोचतोय। गुरुची तालीम जर आपण बघितलं तर ढोल ताशाचं वादन या ठिकाणी केलं जातंय। सुंदर अशा फुलांनी सजलेल्या रथावर बाप्पा या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेला आहे आणि या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असतं या बाप्पांच्या तिसऱ्या मानाच्या गुलालाचं उधळण केलं जातं। इथं बघितलं तर गुलालाचं उधळण केलं जातंय। आज बाप्पांना तेवढ्याच उत्साहात आनंदात निरोप दिला जातोय। पुण्यात एक वेगळं वातावरण सध्या पाहायला मिळतंय। चैतन्याचं वातावरण आहे, उत्साह आहे। हजारो भाविक रस्त्याच्या दुतर्फा बाप्पांच्या सुंदर अशी मिरवणूक बघण्यासाठी पोहोचलेले आहेत। हे सुंदर दृश्य डोळ्यात टिपण्यासाठी आणि ढोल ताशाचं वादन या ठिकाणी केलं जातं। पुण्यामध्ये ज्या पद्धतीने एक परंपरा आहे की ढोल ताशाचं वादन आणि त्याचबरोबर जे पारंपरिक वाद्य असतं त्याचं वादन या ठिकाणी केलं जातं आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम या ठिकाणी आपण बघतोय जो सुंदर अशा फुलांनी सजलेल्या रथावर विराजमान होऊन आहे आणि आता तिसरा गणपती हा बेलबाग चौकामध्ये पोहोचलेला आहे। अर्थातच पुढे कसबा गणपती, त्याच्यानंतर श्री तांबडी जोगेश्वरी आणि आता मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम या ठिकाणी आपण बघतोय। अतिशय शिस्तबद्ध ही संपूर्ण विसर्जन मिरवणूक पुण्यामध्ये सुरू आहे। एक वेगळा उत्साह चैतन्य पुण्यामध्ये पाहायला मिळतोय आणि त्यात या ठिकाणी गुलालाची उधळण केली जाते। एक वेगळं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे। ढोल ताशाच्या गजरात प्रत्येक जण या ठिकाणी ठेका धरायचा प्रयत्न करतोय। लहान असो, मोठा असो, वयोवृद्ध असो, प्रत्येक जण या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात आणि तेच दृश्य सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। तर एका बाजूला राज्य सरकारने देखील या उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळं या उत्सवाचं जो पूर्ण चैतन्य आहे ते आणखीन वाढलेलं आहे, जोश वाढलेला आहे आणि ढोल ताशाच्या गजरात बाप्पांना आज या ठिकाणी निरोप जातोय। पुढे जर आपण बघितलं तर डीजे देखील सुरू आहे आणि या डीजेच्या तालावर अनेक लोक हात वर करून ठेका धरताना दिसतायत, नाचताना दिसतायत। एक आपण माझ्यासोबत इथं काही लेझिम घेऊन सुद्धा महिला आहेत, वेगवेगळं परफॉर्मन्स या ठिकाणी आहे, ते आपलं कला सादर करतायत। त्याच वेळी बेलबाग चौकामध्ये ढोल ताशाच्या वादनाला सुरुवात आहे। वेगवेगळे पथक पुढे येत आहेत आणि ढोल ताशाचं वादन करतायत। अतिशय उत्साह जल्लोषाचं वातावरण आहे। गुलालची उधळण त्या ठिकाणी सुरू आहे। जर आपण बघितलं तर गुलाल उधळला जातोय। मी तुम्हाला सांगत होतो मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम याचं वैशिष्ट्य आहे की हे गणपती बाप्पा मंडळाकडून गुलालाची उधळण केली जाते। आपण बघतोय गुलाल उधळला गेलेला आहे। संपूर्ण रस्ता हा गुलालमय झालेला आहे। प्रत्येकाच्या चेहऱ्याला, कपड्यांना या ठिकाणी गुलाल लागलेला आहे आणि याच उत्साहात जल्लोषात बाप्पांना पुण्यात निरोप दिला जातोय। अक्षरशः दृश्य जर आपण बघितले तर एवढं सुंदर दृश्य या ठिकाणी या लक्ष्मी रस्त्यावर दिसतंय। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर मिकी परत तुझ्याकडे येतो मी। मिकी परत येतो तुझ्याकडे। आपल्याकडे इकडे गिरगाव चौपाटीवर आता लाईफ गार्ड आलेले आहेत ज्यांच्या